वाजवतो आणि या पहाटेच्या प्रहरी तो कोंबडा बांग कसा देतो ते पाहायचंय. चला तर मग पाहूया कोंबडा गीत. सरत पावसाच्या सरी किरण आली दारी, सरत पावसाच्या सरी किरण आली दारी, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करे, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करे, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करी, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करी. सरता पावसाच्या सरी किरण आली दारी, सरत पावसाच्या सरी किरण आली दारी, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करे, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करे, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करी, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करी. आमडा फुटलया आकाशी कोंबडा आलाय दारापाशी, माझा ऐकुनी कोंबड्याची पोरं उठली बघा गवळ्याची, पोरं उठली बघा गवळ्याची, पोरं उठली बघा गवळ्याची. तांबडं फुटलं या आकाशी कोंबडा आलाय दारापाशी, बघा ऐकुनी कोंबड्याची पोरं उठली बघा गवळ्याची, पोरं उठली बघा गवळ्याची, पोरं उठली बघा गवळ्याची. तुरा शोभतोय हा भारी नजर सारी त्याच्यावरी, तुरा शोभतोय हा भारी नजर सारी त्याच्यावरी. सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करे, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करे, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करी, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करी. सरता पावसाच्या सरी किरण आली दारी, सरता पावसाच्या सरी किरण आली दारी, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करे, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करे, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करी, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करी. सरता पावसाच्या सरी किरण आली दारी, सरता पावसाच्या सरी किरण आली दारी, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करी, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करी. सरता पावसाच्या सरी किरण आली दारी, सरता पावसाच्या सरी किरण आली दारी, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करे, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करे, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करी, सृष्टी जागवून सारी कोंबडा बांग करी. आणि कोंबड्याने आरवणी दिल्यानंतर थुई थुई नाचत येतो तो मोर. आणि तो कसा येतो चला तर पाहूया. मोर हा पहाट ही झाली किरणदारावरी आली, पहाट ही झाली किरणदारावरी आली, पावसाची सर लागली बरसायला, त्यात आला मोर बघा नाचायला, त्यात आला मोर बघा नाचायला, त्यात आला मोर बघा नाचायला, त्यात आला मोर बघा नाचायला.
जाऊया रे पावसाची सर लागली बरसायाला त्यात आला मोर बघा नाचायाला त्यात आला मोर बघा नाचायाला त्यात आला मोर बघा नाचायला त्यात आला मोर बघा नाचायला मेघाच्या बरसाती सरी त्यावर मोर तालदरी मोराच्या त्या नृत्याने सृष्टी बहरली सारी सृष्टी बहरली सारी सृष्टी बहरली सारी एकांच्या बरसाची सरी त्यावर मोर तारदरी मोराच्या या नृत्याने सृष्टी बहरली सारी सृष्टी बहरली सारी सृष्टी बहरली सारी कसा डौलधरी मानवर खाली करी कसा डौलधरी मानवर खाली करी रम्य दृश्य डोळे लागले साचायला त्यात आला मोर बघा नाचायला त्यात आला मोर बघा नाचायला हाताई झाली किरणदारा
हो 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 दृष्ट मारण्या जगा तारण्या दृष्ट मारण्या जगा तारण्या अवतरलो मी या भुवरी साधे भोळे रूप हे माझे नाव माझे श्रीहरी हो 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 विश्वात श्रीहरी आहे साऱ्या चराचरी आहे विश्वात श्रीहरी आहे साऱ्या चराचरी आहे हो विश्वात श्रीहरी आहे साऱ्या चराचरी आहे लढीवाळ हा यशोदेचा तिच्या हृदयात आहे वध करण्या त्या कंसाचा वध करण्या त्या कंसाचा अवतरलो मी धरणीवरी वध करण्या त्या कंसाचा अवतरलो मी धरणीवरी दिले वचन पालन करणं प्रेम मी केले तिच्यावरी हो 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 दृष्ट मारण्या जगा तारण्या दृष्ट मारण्या जगा तारण्या उतरलो मी या भुवरी साधे भोळे रूप हे माझे नाव माझे श्रीहरी हो हो हॅलो सार्थक शरण गोताड या श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी सार्थक शरण गोताड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आई कुलस्वामिनीची लेकरं सततचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्या ज्या वेळी या भूतलावर पापी हंकारी वाढले त्या वेळी मी नाना परीचे रूपे घेऊन ते संकट टाळले. तोच हा माझा 8वा अवतार. श्रीहरी म्हणून जन्मास आलो. मी आलोय त्या पापी दृष्ट कंस मामाचा वध करण्यासाठी. परंतु आधी बंद करावा लागेल तो म्हणजे मथुरेचा बाजार. उद्या पुनवेचा दिवस. गोकुळच्या साऱ्या गवळांनी उद्या मथुरेला जाणार. परंतु यावेळी त्यांना मी न अडवता माझे सवंगडी जडवतील. त्यांना हाक मारून तर पाहू. सवंगड्यांनो, अरे सवंगड्यांनो,
आशीर्वाद असो. काय जाऊ दादा काय एवढ्या दरम्यान तुझा बोलवलं नाही बोलवलं आम्ही बोलवलं त्याला एवढं वेळ बोलवलं त्याला त्याची भाषाच कशी भाषा कसली होय तर जाऊ दे माझी ना तात फजिती झाली. अरे काय झालं बाबड्या? काय सांगतो तू ताणले मी ताणे समजत ना मी सांगतो माझे जवान हो तुम्ही आधी सांगा आम्हाला बोलवलं कशाला. सवंगड्यांनो, माझा जन्म कशासाठी झाला आहे हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे. मला 7 वर्षांचा काळ लोटला, परंतु या 8व्या वर्षी त्या दृष्ट कंस मामाचा मृत्यूचा काळ जवळ आला आहे. यावेळी मात्र आपल्याला मथुरेचा बाजार होऊ द्यायचा नाही. आणि हो, याची जबाबदारी ही सर्वस्वी माझी नाही तर तुम्हा सर्वांची सुद्धा आहे. परंतु देवांनो मी काय म्हणतो त्या मथुरेच्या बाजारी जाणाऱ्या गवळणी यांच्या बायका त्यांना आम्ही कसं अडवणार. त्यांनाच सांगा त्यांना बायकांना सांभाळायला. देवांनो आम्ही अडवतो हो अडवतो आमच्या बायका आम्ही अडवतो पण तुमचं काय म्हणजे काय. अरे राधेला कसं अडवायचे ते मी पाहिजे. तुम्ही तुमची कामगिरी पूर्ण करा. आणि हो, ही फक्त कामगिरी नव्हे तर हा माझा हुकूम आहे, हुकूम. चला येतो मी. हे बोगण्या पिंड्या वाचल्या देवाने काय सांगितलं काय कामगिरी आणि हुकूम. तर मला देवाने हुकूम दिला आहे आणि तुम्हाला कामगिरी. चला मी येतो बाबा गाई गुरं राखून. आपण काय करायचं काय करायचं म्हणजे काहीतरी केलं पाहिजे अडकवायला पाहिजे बाबा. चला आपण पण जाऊ. चला जाऊ. मी माझ्या सवंगड्यांशी मोठ्या आवाजात बोललो, परंतु माझाही नाईलाज होता. माझे सवंगडी ही कामगिरी पूर्ण करतील यात काही शंका नाही. परंतु मी तुम्हाला एकटे सोडणार नाही. ज्या ज्या वेळी तुमच्यावर कोणताही वाईट प्रसंग ओढावेल त्या त्यावेळी मी तुमच्या मदतीसाठी नक्कीच धावून येईन. कोणाला सांगतो लंबे कोण मला काय माहिती लंबे कोण काय मध्ये जा लंबे कुठं तिला करतो ना कुठं गेली अरे लंबे
कुंज म्हणाला वरच्या या माळाला गाई सोडीला कुंजवनाला 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 वरच्या या माळाला. हॅलो मी पण जमतो मी जमतो मग तू काय पण जरा बस बघतो बस इथं बघतो मी जमतो तू काय आता तू पायच मोडलेला मंगडा आहे ना काय बाबा मंगडा आता पाय मंगडा मग आता तू म्हणता आणि कामगिरी दिली त्याचं काय करायचं ते काय म्हणजे आणलं म्हणजे त्या बायकोला कसं अरे माझी बायको काय अरे अंगावर येते अंगावर येते लग्न झालं होतं ना चांगली होती काय बोलतो मग दोन पोरं झाली दोन पोरं मग काय काहीतरी गडबड झाली तू भांडत असेल मला काय मग आले त्याच्या मेमणीवर काय मेमणीचा काय बोललो ना पाण्या पट्टात आपोआप पाण्या पट्टात आवाज येतो नुसता भांडण्याचा कोण बोलायचा मारत देणार मला बरोबर माहितीये का बायको जर भांडली ना घेऊन इकडे लागतो आमचं तुझं काय आता मी असं वाकडा मग तुझं काय वाकडा नाही मग काय लग्न बिना कमी तुझी बायको काय तुझं तुला नाही काय बोलतो नाही काय झालं मला माहिती कसं माझी बायको बोलण्यातच कमी कसं काय आता काय विचारलं ना मी वाडी फिरून येईल तरी सांगणार ना वाटवलं मला काय सांगू त्या दिवशी गेलो होतो असं 50 वरनं 50 दोन गट्टा बसावर तुझ्या घरी बहिणी आल्या आता समोरून मला मानता एवढ्या आवडीनं वहिनी बोलताय देतील मग काय सांगू सोबत आली वाडा संपली पाणी संपलं पण तुझी काय चाय आहे ना असेल मग मला वाटलं वहिनीचा वेळ फक्त बोलण्यातच काम झटपट पटापट करतील कमी तपणा तुम्ही काय अरे माझी सुरवशी अमारली मग त्याचा आणि त्याचा काय संबंध काय सांगू पोटूशी होती आता झाली गडबड अरे शेवटी उर्वशीने जे करायचं होतं ते केलं अंबारली तेव्हा बहिणी अशा समोरून आल्या ओ भावजी या गीता घेता काय म्हटलं बहिणीनू आल्या पावली माग जा मी उर्वशीला घेऊन पाठी आलो तिथपासून ठरवलं पायात बोलू आलं तरी चालतील पण तुझ्या घरी जायचं नाही कशाला भेटली कशाला काय विषय काय मुद्दा काय थांबा आता तुला सांगितलं आम्ही माझं सांगितलं आता माझा ऐका आता माझा ऐका मी बोलतो आता कसा बोलतो आता बोलतो कसा आता माझी बायको बघू दे आता मी काय म्हणतो तिला करत नाही ती काय म्हणते मला करत नाही काय सांगतो तुझा काय रे कधी त्याला झालं माझं कसं
बाबा थांबतात नाही आणि त्याला इतरच बघता त्याला समजत नाही मला इथे नाही करायचं त्याला ती चाय दे त्याला ते पाणी दे त्याला तू झोपायला दे जमतो ना दिवसभर कामं करतो आता मला जायचं मुद्द्याचं मुद्दा म्हणजे काहीतरी केलं पाहिजे देवाने सांगितलं म्हणून काहीतरी करूया चला आता होता उठवायचा देवाने काय कामगिरी सांगितलं बायका मारवायचं ठरलं तर मग आता आम्ही काय करतो ते तुम्ही बघा काय आहे जेवायला काय अजून मोकळ्या बोलायला नका ना बोल कसं चालित होतं अजून बात बस बस तुम्हाला तुरंत नाही जाणार ना नाही तुम्हाला कुठं तुरून गा नाही ना पण हा उद्या बाजारला जाणार ना तुम्ही बाजारात जाणार ना तुला जातो बाजाराला मला जायचं नाही ना मला जायचं तुम्हाला कोणी व्हायला नसतो देवा किती काय आता करू त्या दोघी पण एकत्र काहीतरी केलं पाहिजे आम्हा आधी भूक पण लागले बघतो काय घरात भेटतं काय हिरे आम्हा भूक लागली थोडस
थोडस जेवायला दे का? अय्या भाऊजी आलात तुम्ही? थांबा, तुम्हाला पाणी आणून देते. ते टवले खाली अय्या भाऊजी आलात तुम्ही? माझ्या नवऱ्याला जेवण पाणी बोलून मी दे. तू कशाला उठतेस? तुम्ही पण द्या, पण लवकर द्या, आम्हाला भूक लागते. तुम्हाला दिसत नाही आम्ही काम करतोय ते? देवान हात दिलेत ना, मग जाऊन घ्या. आम्हाला भरपूर काम आहेत, म्हणून उद्या बाजाराला पण जायची तयारी करायची आहे. काय करू? ऐक ना, उद्या बाजारात नको ना, मला कसलं होत. हो ना ताई, मला पण मी आणि भाऊजी थांबतो ताई. तू पण माझा बाजाराला माल विकायला घेऊन जा ना. मला कसं तरीच होतंय. मला कसं तरीच होतंय, तुला कसं होतंय आणि तुम्हाला कसं होतंय सगळं माहिती आहे मला. आणि काय ग, बाजारात जायचं म्हणून तू माझ्या घरी आलीस ना? मग गप गुवात बाजारात चाल. आणि तुम्हाला सांगून ठेवते, भलती सलती जर नाटक केली तर माझ्याशी आहे. तुम्ही इथे काय करताय? तुला शोधायला आलोय. कशाला? असंच. इथे तुम्ही काय करताय पण? अगं तुझी आठवण आली म्हणून मी तुला आलो भेटायला. असं होय? हा. अगं सुंदरा, कुठे जाणार आहेस तू आता? मी चालले वाड्यात. एवढ्या डोंबाच्या वाड्यात कशाला चाललीस? दूध काढायला. दूध? आता? हो, उद्या बाजाराला जायचंय ना. देवाची पोरं आले. हात दे बघू. हा घ्या. जया नाजून आता किती काम करते. हो ना. मग उद्या बाजाराला जाऊ नको. हा काय? बरं झालं. तसं पण मला कंटाळाच आला. मी घरी आराम करीन. हा मग पण बाकीच्या सया मला ओरडतील. हा मग मी त्यांना विचारते आणि सांगते. चला थांब.